हॅलो एव्हरीवन, आज मी माझ्या पूर्ण मंदिराचा व्हिडिओ बनवला आहे. पुष्कळ दिवसांची इच्छा होती की बनवू पण काय वेळच मिळत नव्हता. म्हणजे मी लाईटिंग वगैरे घेऊन ठेवलेली होती, पण कधी बनवू वेळच नव्हता. म्हणजे फुलं वगैरे आणि सजावट पूर्ण सगळी देवं धुवून छान मंदिर दाखवायचं म्हटलं की असं वेळ पाहिजे त्याच्यासाठी. तर आज खूप वेळ होता माझ्याकडे, तर मी छान असं मंदिराला धुवून वगैरे छान सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून सुंदर अशी देवाचं मंदिर सजवलं आहे. तर पुष्कळ दिवसापासून माझी खूप इच्छा होती की मी पण माझ्या मंदिराचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करू. तर ती वेळ आज आली आणि आज आणायचे गुरुवारच होता आणि गुरुवारी मला माहीत पण नाही की आज गुरुवार आहे. आणि देवांनी छान आपल्या स्वतःसाठी अशी पिवळी फुलं माझ्या डोक्यात आली की आज सगळे छान मस्त पिवळी पिवळी फुलं घेऊन यावी आणि मंदिरात सजवावी. आणि छान बघा, मी असं सुंदर मंदिर सजवलं आहे. तर हे मंदिर मी माझ्या स्वकमाईमधून घेतलेलं आहे. म्हणतात की आपली कमाई किती पण छोटी असो या मोठी असो, पण आपल्या कमाईवर आपल्याला अभिमान असतो. तर मी माझ्या कष्टाने कमवलेल्या मेहनतीच्या पैशातून हे मंदिर घेतलेलं आहे. या मंदिरातली एक वस्तू, एक देव हे मी माझ्या पैशाने खरेदी केलेले आहे. तर मला माझं मंदिर खूप खूप आवडतं. तर आज गुरुवारच्या दिवशी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या मंदिराचा. तर याच्यामधल्या सगळे स्वामीच्या मूर्तीपासून दिवे, पुन्हा लाईटिंग, लक्ष्मीचे पाय, सगळं मी खरेदी केलेले आहे स्वतःच्या पैशाने. आणि इतकं सुंदर दिसत आहे ना आज माझं मंदिर. तर म्हटलं चला आज गुरुवारी आपलं छान स्वामींच्याच दिवशी मस्त आपल्या स्वामींच्याच मंदिर छान दाखवू व्हिडिओमध्ये. आणि त्यामुळे मी हा आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. अतिशय सुंदर असं माझं छोटंसं मंदिर. माझ्यासाठी खूप सुंदर आहे, दुसऱ्यांसाठी सुंदर आहे नाही आहे ते मला माहीत नाही, पण माझ्यासाठी खूप खूप सुंदर आहे माझं मंदिर. आणि मी रोज माझ्या मंदिराच्या समोर रांगोळी काढते आणि छान रोज पूजा करते. आणि दर गुरुवारी नाही तर मंगळवारी छान मंदिराची स्वच्छता करते. फक्त देवाचं जे पाणी ठेवलेलं असतं ते मी रोज चेंज करते आणि आपल्या कलशातलं पाणी रोज चेंज करते. आणि बाकी दर गुरुवारी किंवा मंगळवारी मी छान देवाची पूजा करते. सगळ्या देवांना छान आंघोळ वगैरे घालून त्यांची सजावट करते. दर मंगळवारी करते. कधी मंगळवारी नाही जमलं तर गुरुवारी करते, पण अशी सुंदर अशी माझ्या मंदिराची पूजा करते. तर तुम्ही पण कमेंटद्वारे किंवा लाईकद्वारे सांगा तुम्हाला माझं मंदिर कसं वाटलं. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.